परेड, सावधान, परेड, विश्राम, जोश क्या गया? ठंड की वजह से तुम्हारे पैर काम नहीं कर रहे क्या? नो सर, मुझे जोश चाहिए। यस सर। परेड, सावधान। जय श्रीमान। जय। श्रीमान, परेड पर 7 जवान हाजिर है श्रीमान। ओके। जय श्रीमान। जय। विश्राम। सब ठीक हो? जी श्रीमान। सबसे पहले हमारे यूनिट के कुछ जवान इस साल के 26 जनवरी के आरडी परेड में शामिल हो रहे हैं। उनको हमारी तरफ से शुभकामनाएं और उम्मीद करता हूं कि आप सब लोग अगले साल के आरडी परेड में शामिल हो। अब यहां यूनिट में भी प्रजासत्ताक दिन मनाया जाएगा, इसलिए आप सभी को काम बांटा जा रहा है। लेकिन सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगणार आहे ते नीट ऐका, एकदम लक्ष्यपूर्वक। हर फौजी को सतर्क रहना पड़ता है, लेकिन 26 जनवरी जवळ येते, त्यामुळे आपल्या सगळ्यांना अजून जास्त सतर्क राहायला हवंय। तो आप तैयार हो? जी श्रीमान। तो आप तैयार हो? जी श्रीमान। गुड। राम राम साहब। राम राम। ये कौन है? बकरवाला है साहब। क्या कांड क्या किया इसने? त्यांच्या मेंढ्यांच्या अंगावरती ड्रग्स अप्पू हिरोईन सापडले श्रीमान। क्या बात सच है? जी नहीं, मुझे इसके बारे में कुछ नहीं पता। मैं आपसे अच्छे से बात कर रहा हूँ, वरना और भी तरीके हैं मेरे पास में। मैं कुछ नहीं जानता जनाब, मुझे जाने दीजिए, मैंने कुछ नहीं किया। शर्म नहीं आती? झूठ बोल रहे हो। अपने वतन से गद्दारी करके चंद रुपयों के लिए तुम हजारों की जान लोगे। हम पैसे के लिए नहीं करते जनाब, जान बचाने वास्ते करते हैं। देखो, कश्मीर का हर नागरिक फौजी होता है और उसकी जंग हमेशा आतंकवादियों के साथ होती रहती है। आप हमें बता दो, हम आपकी हिफाजत करेंगे। शांति और अमन हम भी चाहते हैं जनाब, पर वो लोग कतई नहीं होने देंगे। ये बहुत खतरनाक लोग हैं वो। इसे अंदर ले जाओ। हम कुछ नहीं जानते जनाब, हम बस अपनी भेड़ चराने लाए थे, इसलिए हमें काम सौंपा गया था। क्या नाम क्या है तुम्हारा? शमशाद आलम। शमशाद आलम। मैंने कुछ नहीं किया जनाब, मैंने कुछ नहीं किया, मुझे जाने दीजिए जनाब, मुझे। जवान अजिंक्य, जी श्रीमान। इस पर कड़ी नजर रखना, इस काम को हमें अंजाम देना है। इसका प्लान क्या पता करो। जी श्रीमान। इस काम में कोई कसूर नहीं होना चाहिए। जी श्रीमान, इसकी सभी हरकतों पर नजर रखूंगा और पूरा प्लान आपको बताऊंगा। ओके। शितले, काय ग, कुठं चाललीस? अहो कुठं नाही, यास्मिनच्या घरला जाऊन येते। थांब जरा, तिकडे नंतर जा। मला एक सांग, तुझा काय प्लॅन आहे ग? प्लॅन? कसला प्लॅन? उगाच याड पांघरून पेडगावला जाऊ नकोस, मला सगळं माहित आहे। अहो मामी, काय बोलताय तुम्ही? मला काय बी कळना झालंय खरंच। मी नवीन घराबद्दल बोलती। नवीन घर? त्याचं काय? मला चांगलं माहित आहे, जेडी आणि भैयांना इथनं दुसरीकडे नवीन घरात पाठवायसाठी तू काहीतरी प्लॅन केलायस। अहो काय बी काय बोलताय, खरंच असं काय नाही। आणि आता तर ते परत आल्यावर मी असं विचार बी करणार नाही हो। ग बस, मी काय तुला आज ओळखती वे? मी कालपासून बघती, तू लयच खुशीत आहेस ग। तुझ्या डोसक्यात काय तर प्लॅन आहे एवढं मात्र नक्की। अहो मामी, अहो खरंच सांगते मी, असं काय नाही, शपथ। अरे देवा, आता तर शब्द बी खोट्या घ्यायला लागलीस की ग। अहो मामी, अहो खरं सांगते मी। आणि तसं बी तो विषय मी तिथंच सोडलाय। आता एवढं सगळं चांगलं चाललंय, तर कशाला उगाच खुसपट काढायची? मी तर म्हणते आपण सगळीजण याच घरात गुण्या गोविंदानं राहू। तो आणि कवापासून असा विचार करायला लागलीस ग? अहो मामी, मी खरंच बोलते।
जाऊ दे, तुम्हाला नसेल विश्वास ठेवायचा तर नका ठेवू. मी जाते यास्मिनच्या घरला. अगं शितले, तुला तर माझ्या पुरीला ह्या खुराड्यातच ठेवायचंय ग. पण मी काय अशी गप्प बसायची नाही. मी माझ्या पोरीला तिच्या हक्काच्या घरात पाठवल्याशिवाय राहणार नाही. क्या सोच रही यास्मिने? आपण ना 26 जानेवारीला काय तर केलं पाहिजे. आता नी काय करतेस बाई? तुला लढायला घेऊन चालल्यागतच बोलतेस तू तर. तेरा कुछ भरोसा नाहीये. मनात आलं ना तर ते पण करशील. अगं तसं नाही, आपण दरवर्षी 26 जानेवारी वो साजरा तो करतो. हर साल करते ना. काय हरसाल? वही जिलेबी खायची, जिलेबी वाटायची आणि आणि मग घरी जाऊन देशभक्तीवरचे पिक्चर बघायचे. यासमुळे लहान आहेस वे आता. आपण ना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सुट्टीचे दिवस म्हणून एन्जॉय करतो फक्त. त्यामागचा त्याग, त्यामागचा बलिदान लक्षातच घेत नाही. अजून किती वर्ष आपण हे 2 दिवस असं साजरा करायचे? ह्या वर्षी ना आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. काय तर लक्षात राहील असं. आता वेगळं आणि काय करणार? अगं तूच तर विचार करते, पण काय कळना झाले बघ. काय तुला काय वाटतं ग? हा, आपण ना लहान मुलांसाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ठेवू, नाहीतर रांगोळी स्पर्धा घेऊ. अय नागपंचमी आहे व्हय, रांगोळी स्पर्धा घेऊ. आपण ना आपल्या जवानांसाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण ते आहेत म्हणून आपण आहे. आणि याचा तर आजकाल विसरच पडत चाललाय. प्रत्येकाला त्याची जाणीव झाली पाहिजे, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. शितले, मेरे को तो कुछ समझ में नहीं आ रहा. झालं का लगेच कळायचं बंद? काय बाई पोरगी आहे. अगं दरवर्षी करतो, त्यात काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, तुला काय सुचत असेल तर सांग, काय प्रॉब्लेम आहे या त्या विचारत बसू नगस. अगं माझ्याकडे होतं ते तुला सांगितलं. आता वेगळं काही नाही माहित मला. तू ना राहुलेला विचार, त्याकडे ना लय भारी भारी आयडिया असतात बघ. माझ्या आयडियल खतरूड असतात बर का. ऐक, करेगा डेरिंग तर बनेगा किंग. म्हणजे हो बघ, आता जगात 3च गोष्टी सगळ्यात फेमस आहेत. एक तर कोहलीची बॅटिंग, सलमानची फायटिंग आणि राहुल्याचं कटिंग. असं काय विचार का? कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कसं आहे, तुला फुल कॉन्फिडन्स वाढवण्याची गरज आहे. तू तुझ्या बाप्पाचं ऐकू नको. मी माझ्या बाप्पाचं ऐकत नाही, कारण माझ्या कुणाचं पावसाळच नाही ना. काय ऐकून घ्या, माझं स्वतःच दुकान आहे, मी मेहनत करतो, कष्ट घेतो. म्हणून बघ बाबा, मी तुला सांगायचा प्रयत्न केलाय, ते करायचं ते तुझं तू ठरव. कळलं का? हा, आता कळलं. करूंगा डेअरिंग तर बनूंगा किंग. आता मी पण माझं दुकान टाकणार. आणि बाप गेला. लोक जर पायतान घेऊन दारामध्ये आली ना, तर मग मला सांगू नकोस. नाही ते सल्ले देऊन बाप लेखामध्ये भांडणं लावतोस व्हय. तू यांचं ऐकू नको, हिरोच आहे. खरंच सांगतोय, मार खाशील. काहीतरी फालतू आयडिया देऊन लोकांच्या घराचं वाटोळं करू नकोस. बाप्पू, तुम्ही लय शान आहे माहित आहे सा. बसा तिथं शांत. मित्र म्हणताय सा, मलाच बोलताय होय. राहुल्या, काय चाललंय? काम करताय का नुसतं भांडत बसलाय? ते त्याला सांग, तो तसा वागतोय. नाही ग, त्यांनी सुरुवात केली, मी आपलं काम करत होतो. काम करतोय या. काय बाई सांगतोय, लोकांना नादाला लावतोयस.
बापू, अहो तुम्ही नका लक्ष देऊ. कशाला याच्या पाय तुमचा बीपी वाढवताय? बीपी वाढल खपकन आणि तलावर गपकन. राहुल्या, ग बस. बरं ऐक, माझं जरा एक काम होतं तुझ्याकडं. मला एक आयडिया पाहिजे. देखो बापू देखो, शीतल भी मुझसे आइडिया मांगने आती है. शीतल बोल, कौन सी आइडिया मांगती है? 101 देता हूं मैं. ए राहुल्या, नीट सांगणार असशील तर सांग. असं मास करून सांगणार असशील तर नको मला तुझी आयडिया. नाही माझ नाही, सांगतो मी. बोल तर. शीतल, त्याच्या नादाला लागू नकोस. तो उंटावता शान आहे, काय कामाचा नाही. ओ बापू, बड़े लोग बात कर रहे हो तो बीच में नाक नहीं घुपसने का. चुप बैठे उधर. बोल ग शीतल. राहुल्या ऐक की, आता 26 जानेवारी येणार आहे, तर आपण काय करायचं? काय म्हणजे झेंडा वंदन करायचं? अरे ते तर नेहमी करतोच की. ह्यो काही विचारायचा प्रश्न झाला वे? म्हणजे कार्यक्रम काय ठेवायचा? कार्यक्रम दरवेळी करतो तेच करायचं. अरे माझ्या मनात असं होतं की यावर्षी आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सगळ्यांच्या लक्षात राहील असं काय तर. जरा विचार कर की, काढ की काय तर भारी आयडिया. हा. गुड मॉर्निंग भैया. हा गुड मॉर्निंग. काय रे, काय म्हणते शीतल? शीतल माहित नाही. नॉनसेन्स. तिथं बसून काय करत होता मग? अहो म्हणजे ऐकलं भैया मी, पण नक्की काय म्हणत होते ना तेच कळलं नाही. ते राहुल्याकडे कसली तरी आयडिया घ्यायला आली होती आणि त्याच वेळेला पेपरात ध्यान. गपरे, नक्कीच काहीतरी प्लॅन चालू असणार बघ हिचा. कसला प्लॅन हो भैया? गोट्या, तुझा आणि टॅग ते काय म्हणतात? टॅलेंट. तरी मला डाऊट आलाच होता, ही एवढी शांत बसणाऱ्यातली नाही. तिचं नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे बघ. म्हणूनच तर राहुल्याकडून काहीतरी आयडिया काढून घेत असेल. पण तिचा प्लॅन सक्सेस व्हायच्या आधी आपल्याला कळला पाहिजे. बघा काय प्लॅन चालू. मग आपण लहान पोरांना चॉकलेट आणि वह्या वाटतो का? काय शीतल, तू सगळ्याच आयडियांना माझ्या पिच करतेस. डोक्यातलं सगळ्या सपल्या ना आयडिया. अरे तसं नाही र, पण या वर्षी काहीतरी वेगळं करू. म्हणजे कसं सगळ्यांच्या लक्षात राहील असं काय तर. वेगळं मतलब? आता मतलब आणि कसं सांगू तुला, जरा विचार कर की मिळेल काय तर आयडिया. काय रे, कसल्या गप्पा चालल्या तेवढ्या? अगं काय नाही, हे आपलं जरा कामाच. होय बाई, लय कामाचा. म्हणून आला नाहीस वय रे 2 दिवस झालं मला भेटायला. आणि काय रे, शीतलला नसतंय बाई काम, तरी पण त्यातनं वेळ काढून ती येत असते का नाही माझ्याकडं? अरे तास 2 तास बसत असते माझ्याकडे ती. नाहीतर तू. अगं मावशे, मी एकदा घरातून बसलो का नाही, परत तूच म्हणशील मेल्या हाल एकदा इथनं म्हणून. ते खरंय. मावशे, अगं काय ग, कुठनं आणली भाजी? अगं संत्या जमदाडाच्या रानात गेले होते कामाला.
मग येताना आणली थोडीशी भाजी. आता तसं बी मला एकटीला किती लागतंय म्हणा. बर, अगं अजिंक्य कसा आहे? बरा आहे ना? एकदम व्यवस्थित आहेत. पुढच्या वेळी आले ना की आपण फोन लावू त्यांना. होय होय. बर चला, येऊ का मी आता? रावल्या, घरी येऊन जा रे. हा हो, येतो फिक्स मध्ये. अगं ते गडबडीत जायचं राहिलंच मावशीकडे. शीतल, अजून एक आयडिया आहे. रावल्या, मिळाली आयडिया. काय? या 26 जानेवारीला आपण मावशी सारख्या आपल्या भागातल्या वीरमाता, वीरपत्नी, शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी काहीतरी करू. हा, असं आहे. अगं पण नेमकं काय करायचं? त्यांचे आभार मानू. लोकांना कळलं पाहिजे की ते जवान शहीद झाले म्हणून आपण हित निश्चिंत जगतोय. येत्या 26 जानेवारीला ज्यांनी भारत मातेसाठी वाघासारखी पोरं जन्माला घातली, ज्यांनी देशासाठी आपलं कुंकू अर्पण केलं, त्यांचा गौरव करू. बता, क्या क्या प्लान है तुम्हारे? बता. कुछ नहीं जानता मैं जनाब. तू बता नहीं तो मैं झूठ नहीं बोल रहा हूँ जनाब. चुप. झूठ मत बोल, मैं तेरे को आखिरी बार बोल रहा हूँ. सच सच बता. सच में मैं कुछ नहीं जानता जनाब, अल्लाह कसम. जितना पता था उतना बता दिया हूँ. तेरी तो निकम सर, असं नाही बोलायचं. देखो, हमें पता है कि इसमें तुम्हारा कोई हाथ नहीं है, लेकिन तुम हमारी मदद करोगे तभी हम तुम्हारी मदद कर पाएंगे. तुम्हें ये सब करना पसंद है क्या? नहीं जनाब, वो लोग जबरन हमसे वो माल पहुंचाने के लिए बोलते हैं. बहुत ही खतरनाक लोग हैं वो. कौन लोग? मैं नहीं जानता, पर वो लोग कुपवाड़ा. क्या कुपवाड़ा? क्या सर बोलो. वो लोग ये माल कुपवाड़ा की तरफ से राजस्थान की ओर ले जाते हैं. और क्या जानते हो? बस इतना ही. सही सही बताना. सही सही बता रहा हूँ जनाब, माल उन्हीं के लोग आकर ले जाते हैं. जय हिंद सर. जय हिंद. तो कुछ बोला है बकरवाल? नो सर. सर, त्याला फारशी काही माहिती नाहीये, पण यांना भीती दाखवण्याचा वापर केला जातोय. सर, मला वाटतं आपण 3rd डिग्रीचा वापर करूया, म्हणजे हा बोलेल. नहीं नहीं, ऐसा नहीं कर सकते. आप ध्यान रखो. यस सर. यू बोथ कम आउट. जम्मू काश्मीर पोलीस को इन्फॉर्म किया आहे आणि अजिंक्य जे म्हणतोय ते मला पटतंय. इथल्या लोकांची हीच अडचण आहे. इच्छा असून सुद्धा आर्मीची मदत करू शकत नाहीत ते. जीवाच्या भीतीमुळे, दहशतीमुळे आतंकवाद्यांना यांना मदत करावी लागते. इथल्या लोकांना गन पॉइंटवर ठेवून आतंकवादी यांच्याकडून हवं ते काम करून घेत आहेत. सर, मग याचं काय करायचं? याचा काही आपल्याला उपयोग नाहीये, आणि सोडलं तर त्या लोकांना जाऊन सांगायची शक्यता आहे. सर, आणि इथं ठेवलं ना तर त्यांना डाऊट येईल, ते सावध होतील. करेक्ट. तुम्ही एक काम करा, काम जरा जोखमीचं आहे, पर आपको करना पड़ेगा. यस सर. अजिंक्य तू आणि निकम तुम्ही दोघे याच्यावरती लक्ष ठेवा. इसे मछली की तरह इस्तेमाल करो. यस सर. ओके गो. आणि काय झालं तर रेडिओ सेटवर कव्हर करा. ओके.